माही कुठे चाललीस? हा कुठे चाललीस? कुठे चालली? सांग तरी. बेळगावला. सांग. ए आम्ही बेळगावला चाललो. बेळ आपण आता तिलारी पॉइंटवर आहोत. पॉइंटवर आहोत. इथून दिसतात मोठे मोठे डोंगर, घनदाट जंगल. याला पश्चिम घाट म्हणतात. अगं काय म्हणतात? पश्चिम इको सेन्सिटिव्ह घाट. आम्ही आता आहोत बेळगावच्या मध्यभागी श्री कपिलेश्वर देवस्थान बेळगाव येथे. शंकर पार्वतीचं हे मंदिर आहे. देवळाच्या मध्ये गणेशाचं मंदिर आहे. तिथे दर्शनाला आता आम्ही चाललो आहोत. नमस्कार कर गणपती बाप्पा. नमस्कार कर दोन्ही हाताने. श्रीकृष्णाच्या वरती असते तर पाच पाया पड. डोकं टेक त्या आजीने जायचं पुढे. आता आम्ही देवळामध्ये प्रवेश करत आहोत. सुंदर असं देऊळ एकदम बेळगाव सिटीच्या मधोमध. हो हो नंदीवा
दर सोमवारी यायचं इकडे माहिती आहे का मला? हो. चला अशी 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 विष्णू देवाचं हे मंदिर. रावण छान छान प्रतिकृती इथे आहेत आणि त्याची माहिती सुद्धा इथे खाली मराठीत आणि कन्नडमध्ये लिहिलेली आहे. रावणाचं गर्वहरण. समुद्र मंथन. समुद्र मंथनाचा हे सगळं देखावा छानपैकी ह्या मंदिरामध्ये केलेला आहे आणि त्याची माहिती त्या त्या आशयाची इथे दिलेली आहे. शंकर महादेवाने त्रिपुरासुराचा वध केलेल्याचा देखावा इथे आहे आणि त्या संदर्भातली पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. खूप सुंदर असं हा एक देखावा इथे साकारलेला आहे. गंगा अवताराचा देखावा. गंगा अवतरण. गंगा जी श्री महादेवाच्या डोक्यातनं वाहत होती त्याचा देखावा इथे छानपणे केलेला आहे. वीरभद्राचं हे छोटंसं मंदिर आहे. शांती भीती वगैरे करायचं असेल ते इथे करतात. इथे परशुरामाची मूर्ती आणि हवनकुंड. साईबाबाचं मंदिर. कालभैरव प्रसन्न. कपिलेश्वर मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आहे. इसवी सन 1204 पूर्वी पुरातत्वशास्त्रांना कलम बस्ती येथे सापडलेल्या शिलालेखामध्ये या मंदिराचा पुरावा सापडला आहे. येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचे म्हटले जाते. या मंदिराची स्थापना कपिल मुनींनी केली असे मानले जाते. म्हणून या मंदिराला कपिलेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. या धार्मिक स्थळाला भेट दिल्याशिवाय भारतातील 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा अपूर्ण राहते अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. आदी शंकराने 8व्या शतकात या मंदिराला भेट दिली. स्वामी विवेकानंदांनी बेळगावमध्ये त्याच्या काही वेळच्या आध्यात्मिक प्रवासादरम्यानच्या परमेश्वराचे दर्शन घेतले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1924 या जगाच्या स्वामीला विश्वनाथ साष्टांग नमस्कार केला होता. क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक यांनीही दर्शन घेतले होते.